पोटभर लय पोटभर खाल्ली भारी होती हाय ना पण. तर चला आता हिंडतोय बोंब गाल्ल्या गोळ्या. आता आलो इकडं सखी मध्ये जायचंय पिसं घ्यायला आहे की नाही. काय काय घ्यायचं ना अशी साडी घ्यायची तुम्हाला आवडली तर घेईन ना छान साडी. हा तर चला. होय बा नाही डोळ्याच्या दवाखान्याचा आणि हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर कशा आहात तुम्ही? मी मस्त आणि मजेमध्ये. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सकाळचं कसं मस्त वातावरण असतं. आता सकाळचं थोडीशी थंडी पण म्हणजे असं उन्हाळा आहे पण खूप छान वाटतं बरं का लवकर उठल्यावरती. तर मी अशी लवकरच उठले होते कारण की दादाला जायचं होतं क्लासला आणि त्याला नाश्ता करून जायचं होतं. त्याच्यामुळं म्हणलं चला त्याला पटक्याचं असं नाश्ता करून घेऊ. तो आवरतोय तोपर्यंत म्हणलं चला त्याला आहे ना नाश्त्याला थोडासा रव्याचा पराठा करावा. रोज काय पोहे खाऊन कंटाळा येतो मुलांना. मग असं नवीन काहीतरी वेगवेगळं केलं म्हणजे मुलं आवडीने खात आहेत पण. तर म्हणलं चला आता मस्तपैकी रव्याचा पराठा करून घेऊ. तर इकडं रवा भिजायला घातला होता आणि मिक्सरमध्ये बारीक करून मग त्यामध्ये मिरची अद्रक मीठ टाकून पीठ मळून घेतलं होतं ते. आणि म्हणलं चला आता मस्तपैकी रव्याचा पराठा काढू. तव्यावरती पॅन ठेवला होता आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं होतं. म्हणजे काय होतं तेल असं सगळीकडं पांगून घेतलं की मग पराठा असा पटक्यास लवकर म्हणजे पलटी होतो, चिकटत नाही. म्हणून म्हणलं चला पटक्यास लवकर काढून घ्यावा. तर कसं आहे खूप दिवस झाले व्हिडिओ घ्यायला झाला नाही कारण असं आहे का थोडंसं काम चालू होतं, शेतातलं काम आवरलं, कांद्याला बाजार नव्हता त्याच्यामुळं तेही रानातले मला व्हिडिओ घ्यायला झाले नाही. म्हणजे मनच झालं नाही, इच्छा झाली नाही का घेण्यासाठी. तर मग म्हणलं आणि ते झालं आणि नंतर मग आहे ना हे किचनचं थोडंसं काम केलं. खूप दिवसाची इच्छा होती मला असं छान असं किचन सगळ्यांच्या जिथं जाईन तिथं सगळ्यांचे असे किचन पाहून मला पण वाटायचं माझं पण असं छान असं मस्त किचन व्हावा म्हणून. तर मग छोकूच्या पप्पांना सांगितलं, त्यांनी मग हे किचन माझ्यासाठी बनवलं. खूप छान किचन झालं. मग किचनचं काम चालू होतं त्याच्यामुळे ही व्हिडिओ म्हणजे बनवायला झालं नाही. आणि फरची पण खाली टाकून घेतली. फरची पण खराब झाली आपली पहिली, ती पण मी मग नवीन टाकून घेतली. आणि दरवाजाचं पण काम करून घेतले. दरवाजा पण एकदम खराब झाला होता, मग दरवाजाचं पण काम करून घेतलं. तर इकडं पराठा आपला होत आलेला आहे आणि चहा ठेवायला दादा म्हणला मग चहा पण पराठ्याबरोबर चहा भारी वाटतो प्यायला. तर मग इकडं चहा ठेवायचं काम चालू होतं माझं. तर असं मस्त डबे बिबे लावून घेतलं. कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, छान वाटतंय का नाही. कारण की तसं हे करायला आणि प्रत्यक्ष असं बघायला खूप भारी वाटतं. आणि ना अशा किचनवरती स्वयंपाक करायला पण खूप मजा येते. मला तर खूप मजा वाटते आणि खूप भारी वाटते बरं का मला पण. तर चला जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा इकडं आपला पराठा मस्तपैकी पलटी झाला आहे, चिपकला नाही काय नाही मस्त भारी झाला. तर म्हणलं चहा पण मग ठेवून घेतला होता इकडं. बघा हा पराठा किती मस्त आणि छान स्मूथ झालेला आहे. एकदम खायला छान लागतो, एकदम भारी म्हणजे खूप भारी लागतो खायला. मुलं आवडीने खातात त्याला. तर मग पराठा झाला होता इकडं आता पूर्ण. दादाला पण म्हणलं आता देऊन घ्यावा. तर त्याला आवाज दिला मी. मग नंतर तो पण आला. म्हणलं एका पराठ्यात त्याचं भागतंय का नाही म्हणून म्हणलं चला 2 पराठे काढून घेऊ त्याच्यासाठी, बाकीचे मग नंतर काढू. तर चला तुम्ही पण या मस्तपैकी नाश्ता करायला. सकाळचे वाजलेले आहेत आता किती वाजले? 5:45 वाजले असतात. 5:45ला 5 मिनिटं कमी येणार आहे. नेमकं गाड्या बंद पडते आज, शेत आणावं लागते. आणि आज दादा तर दादा चाललाय क्लासला. त्याला सकाळच्या 6 वाजता क्लासमध्ये थांबावं लागत आहे. 10वीचं वर्ष आहे त्याचं आता, त्याच्यामुळे दादा चाललेला आहे आता नाश्ता बिष्टा करून. त्याला चहा ठेवलाय परीक बघा इकडं ठेवलाय चहा, पण हा लवकर उकळायचा नाही म्हणून आता गॅसवर ठेवते. इकडं रव्याचा पराठा पण झाला आणि हा ठेवला आहे पोरींसाठी. पुरी उठल्या का पुरींना देते करून हे, तोपर्यंत बाकीच्या स्वयंपाकाला लागते मी.
ए पोरा गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. या त्याच्यासोबत नाश्ता करायला आहे की नाही. काय घेतलं त्याच्यासोबत? टमाट्याचं. असं याचं सकाळचा नाश्ताचा. हा हा चहा उकळतोय 2च मिनटं. तर बघा अजून बाहेर अंधारच आहे. तर चला आपलं आता सगळं आवरून झालंय. स्वयंपाक झाला. दादा पण क्लासवरून आला आणि स्वयंपाक पण झालाय. आता हे बेसिंग मध्ये म्हणजे भरपूर भांडे पडलेत. आता हे घासून घेते पटक्यास आणि मग जायचंय आम्हाला थोडंसं बाहेर. तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यासाठी जे पुढे नवीन व्हिडिओला आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. एक तर लई दिवस झाले आज व्हिडिओच नाही, म्हणजे बरेच दिवस झाले व्हिडिओच घेतला नाही. तर म्हणलं चला आता तुम्ही पण माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात आहे की नाही. ते म्हणतात ताई तुम्ही टिकली का नाही लावली. तर सकाळी दादा आवरून द्यायला त्याला जायचं होतं क्लासला. आंघोळ झाल्याच्या नंतर मेकअपच केला नाही. आता म्हणलं जायच्या टायमाला डायरेक्ट मेकअप करू. तर कधी पण आलेली आहे आपली सुट्टीला. तर तिला इकडं करू होतं. रिझल्ट लागला मग ती इथंच थांबली आहे की नाही परी. नाश्ता कसा काय झाला होता बरं. खाल्ला तुला आवडला का. परी म्हणली काय कंपनी ती नवीन भारी पदार्थ काय तू खाते. तर तिला तो आवडला रव्याचा पराठा. तर असं लाईट पण आली आता आणि आता पटापटा आवरून घेऊ आपण. तर नवीन किचन झालं म्हणजे जुन्या किचन मध्येच नवीन किचन झालं तर खूप भारी वाटतं. स्वयंपाक करायला इथं आणि भांडे बिंडे घासायला पण. तर चला आपलं असंच गावाकडलं जुन्या किचन मध्ये नवीन किचन कसं वाटलं माझं किचन मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. भारी वाटतं की नाही बघा किती मस्त सगळं असं छान. तर माझी लई दिवसाची इच्छा होती असं छान मस्त आणि मोठं किचनची. तर ती पण झाली पूर्ण. थोडी दिशा चुकीची आहे आपली. पूर्व दिशेला त्या भीतीला पाहिजे होतं पण ते नेमकं दरवाजा तिथं आल्यामुळं आपल्याला तिकडं नाही घेता आलं. मग म्हणलं चला आपल्या पहिल्या किचनच्या जागेवर पहिला किचन आपला इथपर्यंतच होता असा. इथूनच होता असा. तर मग इकडं असा वाढवला बघा. पण भारी वाटतं मस्त. आणि तुम्हाला काम पण इतकं पटपट आवडतं ना लय भारी. तर चला ते आवरून पटापटा आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा. आम्ही आलेलो आहे फिरायला. कुठं आलो आपण. शिरूळला. शिरूळला आलोय. ऊन पण लय झाले बरं का. त्या मागं 2 जणी पण येतात आणि सोबत दादाला पण आणलंय इकडं. दादाला पण आणलंय सोबत आणि एसटीने चाललोय बरं का. आहे की नाही पिकाचे ऊन लय झाले. अगं पण शिरूळला करायचं काय आपल्याला. डोळे काढायचे तिचे डोळे काढून घ्यायचे. मग तुला डोळे का टाकू ना दुसरे 4 डोळे टाकायचे. 4 डोळे आम्ही एवढे सगळे जणी आलो एवढ्यांना 4 डोळे टाकायचे. पोटभर पोटभर भारी होती हाय ना पण. चला आता हिंडतोय बोंब गाल्ल्या गोळ्या. आता आलो इकडं सखी मध्ये जायचंय पिसं घ्यायला आहे की नाही. काय काय घ्यायचं ना मावशी. साडी घ्यायची तुम्हाला आवडली तर घेईन ना छान साडी. हा तर चला. होय बा नाही डोळ्याच्या दवाखान्याचा आणि आहे ना. तर चला आता घेतो पिस मस्तपैकी शॉपिंग पण करून घेतो. तर मग नंतर आलो या ज्वेलरीच्या दुकानामध्ये. इतकी छान छान ज्वेलरी होती इथं. तर मी एक ट्राय करून बघितली. खूप छान वाटत होती. 1 ग्रॅमची ज्वेलरी होती पण इतकी छान वाटत होती ना. खूप भारी वाटत होतं. तर घ्यावा पण वाटत होतं. तर हे बघा इकडं पण छान छान मस्त होतं. तर मग इथं ज्वेलरीचं बघून घेतलं आणि मग नंतर परत गेलो थोडंसं बाकीचं पण हिंडलो. गर्दी असल्यामुळे साडीच्या दुकानामध्ये मी व्हिडिओज घेतला नाही आणि पिसाचं दुकान सखीमध्ये पण व्हिडिओ घ्यायला झालं नाही. तर त्यासाठी सॉरी. परत कधी गेले तर नक्की तिथला व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन. तर चला आलो घरी. खूप टाईम झाला होता येता येता. सगळीकडं लाईट पण गेली आता. स्वयंपाक पण झालाय. मग मसाले लय दमल्याने झालं. म्हणलं चला मसाले भात झालाय आपला. आता जेवायचंय. तर मला नाही एवढा म्हणजे हे झाला नंबर जास्त नव्हता. दादाला जास्त नंबर लागला. टिकली पण पडून गेली बघा घामानी.
आणि कपडे राहिले होते, कपडे ते धुवून घेतले मग. आणि नंतर मेकअप करायला आता काही टाईम भेटला नाही, आता संध्याकाळी कुठं मेकअप करता, त्याच्यामुळं केलाच नाही. आणि मग दादाला लागला इकडं नंबर, एका डोळ्याला जास्त आहे, तर लाईट ये जा करते बघा इकडं असं आहे. सगळ्यांच्या लाईटी आपल्यात नाही, खाली बदलावं लागल. हा, लाईटीचं तर असंच गोंधळ आहे आपला नाहीतरी. तर दादाला चष्मा लागला, मग नंबर लागला, मग चष्मा बनवायला टाकला आम्ही. आणि आता काय जेवायचंय, दादा चालली आता जेवायला. वाजू नको भांडे, थम्मी वाढी ते सगळ्यांना बोलव. चल ए छोकू चला, जेवायला ए छोकू पप्पाला बोलव चला. तर लाईट येईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. या मग सगळे जेवायला, आम्ही पण घेतो जेवून.